नमस्कार. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. आणखीन एक उदाहरण तुम्हाला देतो. यातलं अधिष्ठान, कर्ता, करण आणि पृथक चेष्टा हे तुम्हाला मला वाटतं समजलेलं. मग आता जास्ती कन्फ्युजन कुठे होतं? दैवम चैवात्र पंचमम. दैव ही पाचवी गोष्ट आहे ज्याच्यामुळे कुठलंही काम यशस्वी होतं किंवा नाही होत. आता मी त्याचं उदाहरण देतो एक तुम्हाला लेटेस्ट. मिरजेला पुण्याहून आलो 6 तारखेला संध्याकाळी, कारण 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत मोनाताई त्यांचं भागवत होतं. मग 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस अगदी नियमितपणे 3 तास भागवत श्रवण केलं. 4 ते 7. 6व्या दिवशी तिकडनं घरी आलो तर अचानक असा ताप चढायचा, थोडासा उतरायचा, परत चढायचा, खूप खोकला वगैरे वगैरे. पण तरी कुठले तरी क्रोसिन बिसिन घेऊन 7व्या दिवशीचा कार्यक्रम अटेंड केला. आता तसं भागवत कंप्लीट झालं, पण 8व्या दिवशी तिथे भगवद्गीतेचा संपूर्ण पाठ आणि विष्णू सहस्त्रनाम होतं आणि त्यानंतर प्रसाद भोजन होतं. पण 8व्या दिवशी तो ताप रात्रीपासून एवढा वाढला की मला काही तिथे जाता आलं नाही. हे दैवम चैवात्र पंचम की म्हणजे या श्लोकामध्ये 2 अलग अलग आस्पेक्ट्स आहेत. एक आस्पेक्ट असं म्हणतो की आपल्याला असं वाटतं की आपण सगळं लाईनअप केलेलं आहे आणि आपल्यामुळे या गोष्टी घडत आहेत, आपण प्लॅनिंग केलेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये तसं नसतं. कुठली तरी एक फॅक्टर अनकंट्रोलेबल आहे ज्याचं नियंत्रण आपल्या हातामध्ये नाही. ते भगवान म्हणतात दैवम चैवात्र पंचमम. म्हणजे तेवढा एक फॅक्टर आपण भगवंताकडे ठेवून द्यायला पाहिजे की जरी आपण हे पूर्ण काम करत असलो, यशस्वी जरी झालेलं असलं, तरी याच्यामध्ये संपूर्णतः श्रेय आपल्याला स्वतःला घेता येणार नाही. द क्रेडिट गोज टू समवन व्हेरी इम्पॉर्टंट. असं त्याचं मी 3रं उदाहरण तुम्हाला दिलं. ओम श्री कृष्णाय नमः.